राज्यामध्ये तरुणांची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे। त्यांना नोकरी लावतो असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात आहेत आणि या प्रकाराकडे राज्य शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। याचं कारण असं आहे की याच्यामध्ये इतक्या लोकांची फसवणूक झाली की ती सगळी मुलं आता पुढे यायला घाबरते। परंतु याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना ज्यावेळेला या विद्यार्थ्यांची फसवणूक होते त्यावेळेला ते विद्यार्थी ज्यावेळेस किंवा तरुण ज्यावेळेला शासकीय कार्यालयात जातात त्यावेळेला तिथे शासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात येतं की या तरुणाची फसवणूक करण्यात आलेली आहे, त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले। शासकीय अधिकाऱ्याचं पहिलं कर्तव्य असतं की जर आपल्या कार्यालयाची फसवणूक झाली, आपल्या कार्यालयाच्या नावावर काहीतरी कोणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाईसाठी स्वतःहून पुढे येणं। परंतु हे शासकीय अधिकारी पुढे येत नाहीत, कदाचित त्यांचाही या प्रकरणामध्ये समावेश असावा। त्याच्यामुळे आम्ही आता मुख्य आणि हे सगळं विखुरलेलं आहे राज्यभरामध्ये। गेल्या 2-3 वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षी 25 प्रकरणं होती, त्याच्या आधी 22 प्रकरणं उघडकीस आली होती, या वर्षी जुलैपर्यंत 26 प्रकरणं उघडकीस आले। त्यामुळे वारंवार हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि या मुलांना कधीतरी वाटतं की आपल्या आई वडिलांनी जे पैसे दिलेत ते कुठल्या तरी मार्गाने परत मिळावेत, म्हणून हे पुढे फारशी कारवाई करायला पुढे येत नाहीत। आणि शासन याच्यामध्ये काही FIR झालेत, पुण्यात झालेत, मुंबईत झालेत, कोल्हापुरात झालेत, सोलापूरमध्ये झालेत, परंतु शासन किंवा पोलिसांकडून कारवाई होत नाहीत। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे असलेले दोन्ही खाती सामान्य प्रशासन आणि गृहमंत्री याच्यावर काही करायला तयार नाहीत। त्यामुळे परवा कोल्हापुरात एक प्रकरण घडलं, त्याही मुलाची 22 लाखाची फसवणूक झाली। सगळीकडे सरकारी नोकरी, आता तर इंस्टाग्रामवर जाहिराती होऊ लागल्यात की सरकारी नोकरी देतो याचा। हे आम्हीच निदर्शनास आणायचं की शासनाने बघायचं आहे? शासनाला जर आपलं काहीच कर्तव्य नाही असं वाटत असेल तर त्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही। म्हणून आम्ही शासनाला आता पत्र पाठवलेलं आहे की या संदर्भात ही मुलं पुढे यायला घाबरत आहेत, एक SIT नमावी, राज्यभरातली प्रकरणे एकत्रित करावीत। याच्याशी ज्या अर्थी एवढं मोठं पांघरून घातलं जात आहे त्या अर्थी राजकीय लागेबांधी असते शक्यता आहे। त्यामुळे SIT नेमून सगळ्याची चौकशी करावी, या मुलांचे पैसे कसे मिळतील हे पाहावं आणि या ज्या टोळ्या आहेत, एकेका शहरामध्ये 2-2, 3-3 टोळ्या आहेत, या सगळ्या टोळ्यांना जेरबंद करून कायमचं जेलमध्ये ठेवावं ही आम्ही मागणी करतो। काही दिवसात जर त्यांनी अशी SIT नेमली नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन उभं करू।